आणि बघूया पुढची बातमी आहे एका सैनिकाच्या निरोप समारंभाची। होय, निरोप समारंभाची आणि वाक्य ऐकून तुम्ही चकित व्हाल, कारण निरोप समारंभ, वाढदिवस याच्या बातम्या आपल्याला फक्त बर्थडे किंवा इतर वेळी दिसतात। अधिकारी आणि राजकारणातील बड्या हस्तीच खरं तर असे उत्सव साजरे करतात, पण या प्रथेला छेद देण्याचं काम नाशिककरांनी करून दाखवलंय, तेही एका निवृत्त सैनिकाचा जंगी निरोप समारंभ घडून। नाशिकच्या कमोद नगरातील ही अभिमानास्पद घटना आहे। देशभक्तीपर गीत आणि भारत माता की जयच्या नाऱ्यांनी कमोद नगरातील साई वंदन सोसायटी दणाणून गेली। कमोद नगरातील प्रमोद हळवे हे जवान आपल्या लष्करी सैन्य दलातून 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले। वयाच्या 19व्या वर्षी प्रमोद सैन्यात दाखल झाले आणि थोडी नव्हे तर तब्बल 22 वर्ष त्यांनी भारत मातेची सेवा केली। मौका मिळाला फर्स्ट आर जम्मू काश्मीरला, तिथे मी 3 वर्ष भूमिका निभावली आणि त्यानंतर मी फिरोजपूर पंजाबला रिटर्न आलो। अशी कालावधी निघत गेली, एक पोस्टिंगच्या नंतर एक पोस्टिंग, एक पोस्टिंगच्या नंतर एक पोस्टिंग। सर्वात माझी शेवटची पोस्टिंग ती राहिली ती जम्मू अँड काश्मीर, जम्मू सिटी। आणि त्यानंतर 2018 31 डिसेंबरला मला रिटायरमेंट होण्याचा एक अवसर भेटला। या अनोख्या निरोप समारंभाच्या सोहळ्यात प्रमोद यांची आई, सासूबाई, भाऊ आणि मोठ्या संख्येनं नातेवाईक देखील सहभागी झाले होते। 22 वर्ष या भारत मातेची सेवा करून आपला मुलगा सुखरूप घरी पोहोचला, याचा आनंद या 2 माता माऊलींसह त्यांच्या पत्नीला आणि मुलांना देखील झाला होता। यावेळी जेव्हा प्रमोद यांनी आपली पत्नी आणि आईची गळाभेट घेतली, तेव्हा मात्र उपस्थित असलेल्या सर्वांचाच ऊर प्रेमानं भरून आला आणि डोळ्याच्या कडाही ओलावल्या। दिवसाचा प्रवास, तो माझा कुटुंब म्हणजे माझा परिवार म्हणजे साईवंदन परिवार हा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आम्हाला। त्याच्यामुळे खूप चांगले क्षण गेले आमचे, जे वाईट कसे चांगले गोड ते सगळे या परिवारामुळे आम्ही खूप चांगले, म्हणजे आतापर्यंत सगळं चांगलं झालेलं आहे आणि आता ह्याच्या पुढे पण आता चांगलं होईल। ते कारण सुखरूप आले हेच खूप मोठा आनंद आहे आम्हाला सगळ्यांना। प्रमोद हळवे यांनी देशाप्रती दाखवलेला त्याग, आजवर त्यांनी घेतलेले कष्ट याची दखल घेत नाशिककर प्रमोद यांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या आनंदानं या ठिकाणी आले होते। शाही व्यासपीठावर सोसायटीमधील महिलांनी प्रमोद यांचा औक्षण करून त्यांच्या पत्नीचाही यथोचित सत्कार केला। नाशिककरांनी दिलेल्या गुलाब पुष्पाच्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेली मनोगत ऐकून सीमेवर शत्रूशी 2 हात करणारा हा जवान आनंद अश्रू रोखू शकला नाही। अधिकारी आणि एक आम्हाला म्हणजे गर्व आहे या गोष्टीचा, का एक मिलिटरीचा आर्मी माणूस आमच्या याच्यात राहतो, त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांनी मिळून त्यांचा एक सत्कार केला। नेते लोकांचे ते सगळेच करतात, पण जवान लोकांचं करणं अतिशय गरजेचं आहे, म्हणजे देशालाही त्याच्यामुळे हे मिळतं, जवान मुलांनाही त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीचं प्रोत्साहन मिळतं की आर्मीत गेल्यावर काय असतं। तो सगळ्यांच्याशी मिक्स व्हायचा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा, आल्यानंतर सगळ्यांना भेटायचा तो। आणि आज ते निवृत्त होऊन घरी आले, त्याबद्दल आज निवृत्त होऊन 22 वर्ष सर्व सेवा, भारताची विशेष सेवा करून ते परत आले, हेच आमचं भाग्य आहे आमचं। तुमचं आमचं देशप्रेम हे फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला उफाळून येतं, त्यानंतर साऱ्या बाबीचा आपल्याला विसर पडतो। पण नाशिककरांनी प्रमोद यांच्यावर केलेला हा प्रेमाचा वर्षाव देशावर बेगडी प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा तर आहेच, शिवाय नव्या पिढीला सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित करणारा असाच होता। यासाठी केवळ प्रमोद यांना सलाम करून चालणार नाही, तर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणाऱ्या नाशिककरांना सलामही करायला हवा। विठ्ठल भाडमुखे, TV9 मराठी, नाशिक।